आई आई गं बॉडी पेन व्हायला लागली. अरे नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवतो की एक बेरोजगार पोरगा दिवसभर कसा राहतो, काय काय कामं करतो. तर सकाळ सकाळी रनिंग वगैरे करून आलो आणि सांगितलं मला घरी आल्यावर की काजूला क्लासला सोड. मग क्लासला सोडलं त्याला आणि गेलो केस कापायला, कारण की केसच खूप वाढलेली. भाई घरी आलो आणि बघा काय भारी दिसतोय, चिकना चिकना छावा. मग त्याच्यानंतर रेडी वगैरे झालो आणि निघालो परत बाहेर फिरायला. नाही चाललो, गैरसमज घेऊ नका. मामीला घेऊन हॉस्पिटलला चाललेलो. मामीला हॉस्पिटलला सोडलं, तेवढ्याच श्लोकला घेऊन घरी येत होतो. हा हा काय हसतोय बघा मागे बसून. तिकडनं गेलो आपल्या अनिकेत दादाच्या ऑफिसवर. तिकडे मस्तपैकी विवेकला घेतलं आणि निघालो गोडाऊनवरती पोरांना जेवण द्यायला. गोडाऊन आपल्या मॉडेल कॉलेजच्या मागेच होतं. मग गोडाऊनवर जाता आता कोणतं तरी आज फंक्शन होतं कॉलेजमध्ये. ते बघितलं, एकदम सगळे टापटीप आले होते आणि मला तर आठवतच नाही बाई की मी कधी फंक्शनला गेलो आहे कॉलेजच्या. मग गोडाऊनवरती गेलो, सामान वगैरे दिलं आणि घरी निघालो. घरी येता येता नशीब एवढं घाण की कोणीतरी कबूतरनी का चिमणीनी माझ्या पॅन्टीवर शी केली. मग काय, जाऊ दे बोललो. मग गावातल्या रस्त्याने आलो, कारण की भाई वरच्या रोडवरती पूर्ण ट्रॅफिक असते. मग परत संध्याकाळी निघालो घराबाहेर. बोललो चला काहीतरी फिरून येऊ. मग बाहेर गेलो, तेवढ्यात मामाने फोन केला. मामाने सांगितलं काजूला शाळेतनं घेऊन ये. मग काय त्याला शाळेत घ्यायला गेलो. परत घरी आलो. घरी येऊन मस्तपैकी चहा आणि KGF चॅप्टर 2 बघत बसलो. आणि ह्या कपमध्ये ना मला आई कधी कधी चहा देत नाही, कारण की कप फोडतात म्हणून. मग त्यानंतर परत निघालो संध्याकाळी बाहेर. म्हणलो चला आज फिरून यावं. मग सोबत गेलो बाहेर मस्तपैकी महाराजामध्ये. मालिक अब इतना खर्चा हो गया था. नहीं मालिक, प्राइस नहीं मालिक. अबे उसका है वो. दोन चहा दे आणि मस्तपैकी 2 कप चहा घेतले आणि घरी आलो. तेवढ्यात गेलो स्टेशनरीमध्ये, कारण की क्रिसमस येणार आहे, सेंटा क्लॉस येणार आहे. म्हणजे येत तर नाही तो कधीच, पण पोरांना आपलं शाळेतनं प्रोजेक्ट वगैरे देतात, तर ते सामान घ्यायला आलतो इकडे. आणि हे बघा हे कसं शोधतं इकडं तिकडं इकडं तिकडं. मग काजूने एक नवीन पेन्सिल घेतली. दिसते ती व्हाईट कलरची, पण त्याला अंधारात बघितलं की ती चमकायची. बाबा आमच्या टायमाला तर अप्सराची पेन्सिल घासून घासून आम्ही दिवस काढले. आणि मला वाटलं मागे रबर आहे, रबरला दाबतोय तर भाई पूर्ण टोक निघत बसले. भाई आजकालच्या टायमाला काय काय येतं आणि आमच्या टायमाला काहीच नव्हतं. त्यानंतर घरी गेलो. आई म्हणली की इस्त्रीवालीला कपडे दे. मग इस्त्रीचे कपडे दिले आणि मग तेवढ्यात काजू आला. तर 2-3 फटके मारून. तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.